स्माइल इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. कसे आहात सगळे? मस्त. मस्त, स्वस्त, मस्त, जबरदस्त. हो. येस. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. येस, सुरू करूया आजचं सेशन. काल येस काय मॅम. बघितलं होतं काल आपण? अफर्मेशन. अफर्मेशन. अजून व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन. बरोबर. आणि मेडिटेशन. व्हिज्युअलायझेशन बघितलं होतं. इथपर्यंत आलं होतं आपलं. आता हो. आपल्याला व्हिज्युअलायझेशन साठी प्रत्येकाला मी काल सांगितलं होतं आपल्याला विजन बोर्ड बनवायचा आहे. आहे लक्षात की विसरलेत? हो आहे. आहे ना. हा. मग विजन बोर्ड कशा पद्धतीने बनवायचं मी तुम्हाला एकदा दाखवते की विजन बोर्ड मध्ये मेन गोष्ट आपले जे गोल्स आपण लिहिले आहे, जे पर्पज आपण लिहिलेले आहे ते येलो कलरच्या पेजेस वरती आपल्याला या पद्धतीने बनवायचे. दिसते स्क्रीनवरती? स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो मॅम. हो. Yes. हो. या पद्धतीने आपल्याला येलो कलरचा एक चार्टशीट पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती तुमचे हेल्थचे गोल, वेल्थचे गोल म्हणजे पैशाच्या रिलेटेड गोल, करिअर रिलेटेड काही गोल असतील आणि रिलेशनशिपचे गोल्स असतील ते लिहायचे आहे. तुम्हाला कुठे फॉरेनमध्ये ट्रॅव्हल करायचं असेल ती इच्छा असेल किंवा भारतातही कुठे ट्रॅव्हल करायचं आहे ती इच्छा आहे, गाडी घ्यायची इच्छा असेल, जे काही तुमची इच्छा आहे, वजन कमी करण्याची इच्छा असेल ते ते तुम्हाला विजन बोर्डवरती मेन्शन करायचं आहे. कळलं? सगळ्यांनी बघितलंय की परत हो. दाखवू? येस, कॅमेरे ऑन करायचे सगळ्यांनी. आपण लाईव्ह बघितलंय सेशन मॅम. ना. विजन बोर्ड दाखवू प्रत्येकाला की समजलंय? समजलं. समजलंय. नक्की. ओके, पुढे जाऊया. आता सगळे आहेत रेडी? एक छान मेडिटेशन घेऊया आपण. येस मॅम. दाखवू एकदा विजन बोर्ड? ओके, ठीक आहे, दाखवते. आपले जे आपण व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट आपण लिहिलं होतं तेच आपल्याला काय करायचं आहे, पिक्चरच्या स्वरूपात आपल्या सबकॉन्शियस माइंडला दाखवायचं आहे. दिसतंय? हा हा या पद्धतीने करा किंवा तुम्ही तुमच्या वर्ड्स मध्ये करा. इथे 2022 चा विजन बोर्ड आहे, आपल्याला 2025 चा विजन बोर्ड बनवायचा आहे आणि सगळं येलो कलरच्या पेजवर रेड पेननी आपल्याला आपले विश लिहायचे आहे. मनीच्या विश तुम्ही ग्रीन पेननी पण लिहू शकता. या पद्धतीने तुम्ही तिथे पैशाची इमेज लावा, काही डोनेशन करायचं असेल तर त्याची इमेज लावा, तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये अफर्मेशन तिथे लिहायचंय. एक तुमचा छान सुंदर फोटो लावायचा आहे, तिथे लिहायचं आहे की हेल्दी मी, हॅप्पी मी. या पद्धतीने आपल्याला विजन बोर्ड बनवायचा आहे. दिसलंय? येस. येस, सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे. आपण छान व्हिज्युअलायझेशनचं मेडिटेशन करणार आहोत मस्तपैकी. एका ठिकाणी बसून घ्यायचं. ट्रॅव्हलिंग मध्ये असणाऱ्यांनी मेडिटेशन करायचं नाहीये. जे बाहेर आहेत, कुठे ऑफिसमध्ये असतील तर मेडिटेशन करायचं नाही, कुठलंही मेडिटेशन नाही करायचं. एका ठिकाणी असाल तरच बसून करा. येस. रेडी आहात सगळे? येस मॅम. हो. एकदा परत करा. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस आय एम येस रेडी. आय एम रेडी. Yes, I am येस आय एम ready. रेडी. आय येस एम आय एम रेडी. येस आय रेडी. एम रेडी. आय येस. एम रेडी. येस आय एम रेडी. झाली एनर्जी चेंज. येस. आपल्याला डोळे हलके बंद करायचे आहे. रिलॅक्स राहायचंय. डोळे हलके बंद. रमेश सर, स्वप्नील सर, मेघा मॅडम कॅमेरे ऑन करा. ज्यांना शक्य, आर्या मॅडम. डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचंय. एक श्वास घेतोय आपण, एक श्वास सोडतोय. पुन्हा एक श्वास घेतोय, पुन्हा एक श्वास सोडतोय. आपल्याला आता इमॅजिन करायचंय
आणि आठवायचंय. सर्वात पहिले आपल्याला कोणीतरी एक सुंदर गुलाबाचं फूल दिलं होतं. आपल्या प्रिय व्यक्तीने, आपल्या लाडक्या व्यक्तीने आपल्याला गुलाबाचं फूल दिलं होतं. ते आपण आपल्या डोळ्यासमोर आणतोय. ती आपली मैत्रीण असेल, आपला मित्र असेल, आपला नवरा असेल, कोणीही असेल, ज्यांनी आपल्याला हे सुंदर गुलाबाचं फूल दिलं होतं. ते आठवायचंय आपल्याला. ते कळी स्वरूपात असेल, ते अर्धवट उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. या सुंदर गुलाबाचं फूल जे आपल्या आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्याला दिलं होतं, ते आपण आठवत आहोत. त्याचा सुंदर असा सुगंध आपल्या आजूबाजूला दरवळत आहे. हा सुंदर सुगंध, आपल्या त्या प्रिय व्यक्तीने दिलेल्या गुलाबाच्या फुलाचा सुगंध आपल्या आजूबाजूला दरवळत आहे. आणि त्या गुलाबाच्या फुलाला बघून आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आलेलं आहे. एक सुंदर हास्य आलेलं आहे. आणि आपल्या जुन्या काहीशा आठवणी ताज्या झालेल्या आहेत. या गुलाबाच्या फुलाभोवती आपलं संपूर्ण विचार फिरता आहेत. त्याचा सुगंध आपण अनुभवतो आहोत. आणि चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल. आणि या स्माइल सोबतच आपण डोळे उघडत आहोत आपले. हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. कोणाकोणाला गुलाबाचं फूल दिसलं? येस, बोला मेघा मॅडम. अनम्यूट करा. मॅडम, मी माझ्या हस्बंड सोबत घालवलेले दिवस मला आठवले आधीचे. आम्ही सोबत होतो ते सगळं आठवलं, खूप छान वाटलं. येस. अजून कोणाला आठवलं? विना मॅडम. हा, आम्ही फ्रेंड्स लोकांनी सेलिब्रेट केलेलं आठवलं सगळं. व्हेरी गुड. गुलाबाचं फूल कोणाकोणाला दिसलं? सोनाली मॅडम. मला दिसलं मॅडम. मंगल मंगल. मॅडमला पण दिसलं. ओके, सोनाली मॅडमला पण दिसलं. कोणाकोणाला हो, दिसलं दिसलं. दिसलं? हो हो. श्रेयस सर, दिसलं तुम्हाला? सुगंध कोणाकोणाला जाणवला गुलाबाच्या फुलाचा? जाणवलं. तो कोणाला जाणवला? इमॅजिन. इमॅजिन केला. हो. आपल्या आजूबाजूला दरवळला तो सुगंध. मला या एक्सपेरिमेंट मधनं आणि या छोट्याशा मला जाणवलं टेक्निक मधनं मॅडम. हे दाखवायचं होतं. मला जाणवलं. जाणवलं, येस, की आपण व्हिज्युअलायझेशन कसं करतो आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला काय सांगितलं आपल्याला. आपण पुढे गेलो, आपल्या मागच्या आठवणीमध्ये गेलो, त्या प्रसंगात आपण अक्षरशः शिरलो. या 2 मिनिटाच्या एक मेडिटेशननी या टेक्निकमध्ये काय केलं, आपण आपल्या पास्टमध्ये गेलो हो. आणि आपल्या पूर्ण बॉडीवरती कसे व्हायब्रेशन जनरेट झाले. व्हायब्रेशन कसे होते? आनंदाचे, हॅपी वाट. हॅप्पी वाले व्हायब्रेशन होते. बरोबर. तो प्रसंग प्रत्येकाला आठवत गेला. तो त्या प्रत्येक जण तिथपर्यंत पोचलो. ती पहिली भेट, त्या पहिल्या गोष्टी, सगळ्यांना त्या गोष्टी आठवल्या. बरोबर हो की नाही? आपण तिथपर्यंत पोचलो म्हणजे माझं सबकॉन्शियस माइंड काय आहे, जर मी चांगल्या पद्धतीने ट्रेन केलं तर काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? सबकॉन्शियस माइंडला जर चांगल्या पद्धतीने मी ट्रेन केलं तर मला जसे पाहिजे तसे रिझल्ट मिळणार आहे. बरोबर.
आपण काय हो बघितलं की आपल्या बॉडीमध्ये व्हायब्रेशन कोणते झाले, आनंदाचे व्हायब्रेशन आपण जनरेट केले. आणि जेव्हा जेव्हा मी निगेटिव्ह बोलते, निगेटिव्ह विचार करते, निगेटिव्ह हो सतत हो सतत बघत राहते, हो मॅडम. स्वतःबद्दल निगेटिव्ह इमॅजिन करते, तेव्हा काय होत आहे, माझ्या बॉडीमध्ये नकारात्मकतेचे निगेटिव्ह व्हायब्रेशन जनरेट होतात आणि ते माझ्या सबकॉन्शियस माइंड त्याच पद्धतीने प्रोसेस करत असतो. अंडरस्टँड? काल आपण जे मेडिटेशन व्हिज्युअलायझेशनची टेक्निक बघितली की व्हिज्युअलायझेशन का महत्वाचं आहे, तर यासाठी महत्वाचं आहे की तो व्हिज्युअलायझेशन करून मला ज्या गोष्टी पाहिजे त्या मी अचीव करायला तयार होणार आहे, एक स्टेप पुढे जाणार आहे. कळलं? म्हणून मला काय करायचंय, ह्या व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी त्या स्टेटमध्ये जायचं आहे. तुम्ही जर गाडी घेतली आहे तर मी तुम्हाला काय सांगितलं, त्या गाडी घ्यायची इच्छा जर असेल तर त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या, त्याच्यासोबत फोटो काढून आणा. तुमचे जे जे स्वप्न आहे ते तुम्ही व्हिजन बोर्डवरती लावा, जेणेकरून रोज आपल्याला ती गोष्ट काय असेल समोर दिसेल, डोळ्यासमोर दिसेल, तर आपल्याला आपलं गोल आठवेल, आपलं पर्पज आठवेल, आपला जन्माचं काय हेतू आहे ते आठवेल. बरोबर? जेव्हा एखादं लहान मूल जन्माला येतं किंवा यायचं असतं, ती लेडीज जी प्रेग्नंट असते ती आपल्या चेहऱ्यासमोर कोणाचा फोटो लावते, बाळ. बाळकृष्णाचा किंवा शिवाजी महाराजांचा? हो अर्थातच त्यांना असं वाटतं की कृष्णासारखा माझा मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी किंवा शिवाजी महाराज घडावे, वाटतं की नाही? म्हणजेच काय, ती तिच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देत असते की तसं काहीतरी माझ्यासोबत मला मिळावं. What about how much fish? बरोबर? मला काय करायचं आहे, माझ्या सबकॉन्शियस माइंडला याच पद्धतीने ट्रेनिंग द्यायचं आहे, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मला काय पाहिजे, माझं फोकस कुठे न्यायचं आहे की मला काय पाहिजे, ना की माझ्या आजपर्यंतच्या कंप्लेंट्स ज्या होत्या त्याला मला कम्प्लीट मोडमध्ये आणायचं आहे आणि एक स्टेप पुढे जायचं आहे. समजलं? व्हिज्युअलायझेशन आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली प्रत्येकाला? हो मॅम. येस, व्हेरी गुड. आता आपल्याला बघायचे पुढची जी हे आहे टेक्निक आहे ती म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे काय? ध्यान ध्यान साधना. ध्यान साधन. अजून मेडिटेशन म्हणजे काय? एकाग्रपणा. एकाग्रपणा, फोकस. बरोबर? फोकस. मेडिटेशन म्हणजेच फोकस, एकाग्रता, ध्यान साधना. आणि अर्थातच आता आपण ज्या प्रेझेंट सिच्युएशन मध्ये आहे तिथे 100% प्रेझेंट राहणं. वी कॅन डू विथ एव्हरी ब्रीथ, म्हणजेच आपण प्रत्येक श्वासासोबत जे जे काम करतो आहे ते 100% इन्व्हॉल्व्ह होऊन करणं, माइंडफुली तिथे प्रेझेंट राहणं. जर मी किचन मध्ये आहे तर किचन मध्ये जे करते आहे ते इन्व्हॉल्वमेंट मी करणार. जर मी आता क्लास अटेंड करते आहे तर माझं पूर्ण इन्व्हॉल्वमेंट कुठे असेल, या पद्धतीने असणार. मला जर माझा गोल अचीव करायचा आहे त्यासाठी मी जर एक एक स्टेप उचलणार, आपल्याला काय करायचंय, स्मॉल स्मॉल स्टेपनी पुढे जायचं. एकदम खाल्लं तर आपल्याला अपचन होईल, राईट? म्हणून थोड्या छोट्या रोज आपला गोल बघून त्यासाठी मला काय काय तयारी करावी लागेल, या गोलसाठी मला माझ्यामध्ये काय काय चेंजेस करावे लागेल, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये, माझ्या हेल्थमध्ये, माझ्या नॉलेजमध्ये आणि बाकीचा माझा माइंडसेट या कुठल्या कुठल्या पद्धतीने बदलावा लागेल. कळतंय? म्हणून मेडिटेशन करणं म्हणजे इन्व्हॉल्वमेंट, प्रत्येक क्षणाला फोकस करून एव्हरी ब्रीथ सोबत ती गोष्ट परफॉर्म करणं. छोट्या छोट्या गोष्टी ज्या करतो आहे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असणं, की आता आपण ज्या गोष्टीमध्ये आहे, जे गोष्ट मिळवत आहे त्याला आपण एनर्जी देणं, आणि ज्या गोष्टीला आपण एनर्जी देणार आहे ती गोष्ट काय होणार आहे, एक्सपांड आणि ग्रो होणार, वाढणार आहे ना ती. मी पहिल्या दिवशीपासून सांगते, ज्या गोष्टीला तुम्ही एनर्जी, जर निगेटिव्ह गोष्टीला एनर्जी दिली निगेटिव्ह गोष्ट वाढेल, पॉझिटिव्हला दिली तर पॉझिटिव्ह वाढेल. हे तुमचा निर्णय आहे की तुम्हाला काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. कोणी कोणी लिहिले काल अफर्मेशन आणि जाळून टाकले? जे तुमचं सफरिंग कोणी लिहिलं? काल नाही लिहिलं. मग काल. लिहायचं आहे. बरोबर? ही आपली क्लिन्झिंगची प्रोसिजर चालू आहे. या प्रोसिजर मधनं जाणं आपल्याला खूप गरजेचं आहे, जेणेकरून मी ज्या नवीन ऊर्जा ग्रहण करणार आहे त्यासाठी माझ्या मनामध्ये एक जागा निर्माण होईल
आणि ती मी आत्मसात करू शकेल. कळतंय? क्लिन्झिंग का महत्वाची आहे? मी परत परत तुम्हाला सांगते, ह्या प्रोसेस मधनं जा. कारण जेव्हा आपण आपले सफरिंग लिहितो, आपले प्रॉब्लेम्स लिहितो, ते 80% दूर झालेले असतात. ज्या इच्छा आपण लिहितो त्या युनिव्हर्स पर्यंत पोहोचवायच्या आहे आपल्याला, म्हणून लिहायचे आहे. पाहिजे की नाही पाहिजे हा तुमचा निर्णय. मिळवायचं आहे की नाही मिळायचं, पण प्रयत्नच न करणं. प्रयत्नच नाही करत आहे ना आपण. आपण एक स्टेप पुढे जायला तयार नाहीये. आहे का आपण तयार? हो. आहे आहे. आहे मग का लिहिला नाही गेले आपल्याकडनं? का आपण कंटाळा करतो? कुठेतरी माझं फोकस नाहीये. मी मला स्वतःला महत्व द्यायला विसरत चालले. होतंय का असं की वेळ मिळत नाही? केलं आज सकाळी मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. हो केलं केलं? केलं मॅडम. अफर्मेशन हो केलं. दिली. ओके. हो एक स्टेप पुढे आहात. सगळ्यांनी आपल्याला स्वतःला ज्यांनी ज्यांनी केलं एक शाबासकी द्या प्रत्येकाने, की मी पुढे आहे. ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी मस्तपैकी शाबासकी द्यायची स्वतःला, की मी एक पाऊल पुढे टाकलंय. कारण तुम्ही ज्या गोष्टी विचार करता आहे, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या तुम्हालाच करायच्या आहे, तुमच्याच हातून घडणार आहे. मी एक निमित्त मात्र आहे. मी फक्त रस्ता दाखवण्याचं काम करेल. चालायचं कोणाला आहे? तुम्हा सगळ्यांना. आणि हो आपण जर इथे आपल्याला कम्युनिटीच्या सोबत जर समोर चालत गेलो तर आपल्याला गोष्ट लवकर लवकर अचीव होतील. आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या एक संघ शक्ती कलियुगी, आपल्या कलियुगामध्ये काय करायचंय, एकत्र होऊन जी आपली गोष्ट साध्य करायची आहे ती लवकरात लवकर मिळेल. म्हणून प्रयत्न काय करायचे की सोबत चालायचं. जे आपल्याला सांगितलं, आपण डाएट पण करायचं आहे ना, 2 मैत्रिणी घ्या, सोबत सोबत डाएट करा, तुम्हाला रिझल्ट छान मिळतील. ना की आपल्याला एकमेकांसोबत कॉम्पिटिशन न करता सोबत सोबत पुढे जायचं. कळतंय? येस. हो. आता आज आपली पुढची ऍक्टिव्हिटी आहे, तुमच्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या ज्या तुमच्यावरती जबाबदार आहे असं वाटतं, ही माझी जबाबदारी आहे. त्या सगळ्या जबाबदाऱ्याचा आपल्याला क्रम लावायचा. राईट डाऊन युअर रिस्पॉन्सिबिलिटीज. सगळ्यांनी ऍक्टिव्हिटी करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आपल्याला लिहायच्या आहेत. काय काय जबाबदारी आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी आपल्या प्रत्येकाने आपली जबाबदारी लिहायची आहे. झालं की चॅटबॉक्स मध्ये डन टाकायचंय किंवा हँड रेस करा की आमचं झालंय. हा रमेश सर, युट्यूबला लिंक आहे आपली सेकंड डेची, तुम्ही चेक करा. डन. गौरी मॅडम सांगा तुमच्या जबाबदाऱ्या काय आहे? मॅम, सगळ्यात आधी माझी तब्येत, माझं आरोग्य व्यवस्थित ठेवायचंय. दुसरी माझ्या मुलींची काळजी घ्यायची, त्याला आणि त्यांचं शिक्षण वगैरे त्यांना सांभाळायचंय. आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायची, त्याच्या हेल्थची काळजी घ्यायची. बाकी येणारे पाहुणे, त्यांचं आदरातिथ्य, हे माझी प्रायोरिटी, म्हणजे ही माझी जबाबदारी आहे. ओके. तुम्ही कुठे आहे तिथे? सर्वात पहिल्या नंबरवर.
हा. येस, अजून कोणी लिहिले? स्वप्नील सरांच्या झाल्यात बहुतेक. हा, बोला स्वप्नील सर. अनम्यूट करा. हो. हा माझ्या जबाबदाऱ्यामध्ये स्वतःसाठी वेळ काढायचा आहे मला. त्यानंतर स्वतःचा फिटनेस कडे थोडं लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर फॅमिलीकडे लक्ष द्यायचं आहे. त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. थोडं बहुत जे डेप्थ आहेत ते क्लिअर करायचं आहे. आणि त्यानंतर मग म्हणजे माझ्या ज्या इच्छा आहेत म्हणजे कार किंवा प्रॉपर्टी हे पूर्ण करायचे आहेत. या ओके जबाबदाऱ्या. ओके. अजून कोणाच्या जबाबदाऱ्या झाल्या? श्रेयस सर, काय जबाबदारी आहे तुमच्या? अनम्यूट करा. हा, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आणि आई वडिलांची जबाबदारी घ्यायचं. स्वतःच हेल्थ गोल आहे ते हे करायचं. ओके. मेघा मॅडम, काय काय जबाबदारी आहे? कोणाच्या झाल्यात? हा, बोला. मॅडम, मला तर सगळ्यात आधी माझ्या घराची जी जबाबदारी आहे माझ्यावरती, माझ्या मुलाची, नवऱ्याची, ती सांभाळायची आहे. ती सांभाळता सांभाळता मला स्वतःची पण काळजी घ्यायची आहे. माझं करिअर ग्रो करायचं आहे मला. आणि ह्या सगळ्या सोबत मला सगळं काही करायचं आहे. ओके. वीणा मॅडमच्या काय जबाबदारी आहेत? स्वतःचं करिअरवर फोकस करायचं आहे. मेन तर पहिली जबाबदारी ती आहे. आणि स्वतःची लाईफ हेल्दी फिट लाईफ आणि फॅमिलीला पण मम्मी पप्पांसाठी काही करायचंय. ओके. चला, प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या माहिती आहे, बरोबर? त्याचा तुमचा नंबर कुठे लागतो? मला सांगाल का तुमचा नंबर कुठे लागतो? याच्यामध्ये तुम्ही, तुमचं आरोग्य यात कुठे आहे? सगळ्यात पहिले. व्हेरी गुड. ज्यांचं पहिले आहे त्यांचं व्हेरी गुड. आणि ज्यांचं नसेल तर तुम्ही पहिल्या नंबरवर तुमचं पहिले आरोग्य, आणि त्यानंतर तुम्हाला काय स्किल एक्वायर करायची आहे आणि तुमच्या करिअरचे कशा पद्धतीने. फक्त करिअर जबाबदारी आहे, फायनान्स जबाबदारी आहे, पण तुम्ही त्यासाठी काही इनपुट देत आहात का? बरोबर. त्यासाठी काय प्रयत्न चालू आहे? डाएट जबाबदारी आहे, एक्सरसाइज जबाबदारी आहे. फक्त 15 मिनिटं देत आहात का? फक्त 5 मिनिटं तरी. 5 मिनिटापासून आपल्याला सुरू करायचंय. बघा, कारण आपल्या पृथ्वी तलावावरनं रोज 1 लाख लोक टाटा बाय बाय करतात, जगाचा निरोप घेतात, आणि कदाचित याच्यात आपला नंबर लागला उद्या. मग राहिल्या सगळ्या जबाबदाऱ्या राहिल्या का? कारण आपल्याला आपल्या बँक अकाउंट मध्ये किती पैसे आहेत हे माहितीये. माहितीये प्रत्येकाला की माझ्यावरती कर्ज किती आहे, किंवा माझ्याकडे पैसे किती आहे, माझ्या अकाउंटला काय आहे, मला कुणाला काय द्यायचे, कोणाकडनं काय घ्यायचे, प्रत्येकाला माहिती. पण जाण्याचा दिवस माहितीये? माहितीये नाही. का? कोणालाच नाही नाही. माहिती. मग या आपल्या लाईफच्या पिरियड मध्ये जो जायचा दिवस आपल्याला माहिती आहे आणि आपल्या फक्त डेट ऑफ बर्थ माहिती आपली, या प्रवासाला लाईफ म्हणतात. आणि या लाईफला आपण कुठेतरी मिस करत चाललोय. कळतोय ना की ह्याच्यामध्ये जर मी पूर्णतः फोकस माझ्यावर दिला नाही तर माझ्या बाकीच्याही गोष्टी अचीव होणार नाही. मला काय करावं लागेल? माझी हेल्थ प्रायोरिटी ठेवावी लागेल. आणि या सगळ्या जबाबदारी माझ्या आई वडिलांची, माझ्या वाईफची, माझ्या फॅमिलीची सगळी जबाबदारी जर मला पेलायची आहे तर पहिल्यांदा प्रायोरिटी कोण आहे? स्वतः. मग तुम्ही कुठे येणार? फर्स्ट नंबर. ज्यांच्या ज्यांच्या लिस्टमध्ये तुम्ही मुलांची जबाबदारी ठरवली असेल, काय ठरवलं असेल, किंवा फायनान्स, पहिल्यांदा तुम्ही सेल्फ. कारण तुमचं जर काही झालं तर तुमच्या घरातले व्यक्ती देखील तुम्हाला 3 तासाच्या वरती ठेवणार नाही, बरोबर? आणि आत्मा निघून गेल्यावर देहाचे होते मडे, आणि मढ्याचं कर्तृत्व न घडे. कितीही प्रयत्न केले, काहीही इच्छा असली तरी आपण काहीही करू शकणार नाही आहे. म्हणून जो है आत्ताच्या क्षणाला एनर्जी द्या. आत्ता जे आहे ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करा. आजसाठी जगा.
आत्ता जो क्षण आहे त्याला मला अशी एनर्जी द्यायची आहे की माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या. म्हणून माझी हेल्थ पहिली प्रायोरिटी राहील, त्यानंतर माझं करिअर प्रायोरिटी राहील आणि विथ रिलेशनशिप. ह्या तिन्ही गोष्टीवरती मला काय करायचं आहे, फोकस करायचं आहे. मग फोकस करताना छोट्या छोट्या स्टेप उचलणं गरजेचं आहे. एकदम घास खायचा नाही की मी करणार आहे. फक्त 5 मिनिटं चाला, 100 पावलं चालायची प्रॅक्टिस करा, मग पुढे जा. एकदम आपल्याला काय वाटतं की मी हे पण करतो ते पण करतो, हे करायचं आहे करता करता हातातून वेळ निघत जाते. मला फायनान्शियल स्टेबल व्हायचंय, मग त्याच्यासाठी मी काय करतेय किंवा काय करतोय. मी करिअर ग्रोथ करायची इच्छा करते, करिअरमध्ये मला फोकस करायचंय, पण माझं लक्ष कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाते. माझी इन्व्हॉल्वमेंट राहत नाहीये, माझा फोकस डायव्हर्ट होतोय. का होतोय? कारण माझी एनर्जी त्या गोष्टीवरती जातच नाही. मला पैसा पाहिजे. पण मी पैशाचा डीएनए क्रिएट केला का? रोज मी पैशाचे अफर्मेशन बोलले का? रोज मी पैशाच्या बाबतीत त्या ऊर्जा अनुभवल्या का? किंवा मागवली का युनिव्हर्स कडनं तेवढे पैसे? आणि मागवले तर कशासाठी मागवले? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. मला जर 2 करोड पाहिजे आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन मला युनिव्हर्स कडे द्यावं लागणार, बरोबर? त्या ईश्वराला सांगावं लागेल की माझ्याकडे 2 करोडचं काय डिव्हिजन आहे ते कुठे मी प्लॅन करून वापरणार, राईट? मग तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्याला एनर्जी द्या. त्याला एनर्जी कशी द्यायची आहे? तर अफर्मेशनच्या माध्यमातून, व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून आणि मेडिटेशनच्या माध्यमातून. व्हिज्युअलायझेशन करून त्या एनर्जी पर्यंत पोहोचवा. डोळे बंद करून तुम्हाला तो जॉब लागला आहे ते व्हिज्युअलाइज करा. डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करा की ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे. डोळे बंद करून इमॅजिन करा की तुम्ही तिथपर्यंत पोहोचला आहात जे तुमचे गोल आहे. कळालं? फायनान्शियली इंडिपेंडंट झाले आहात, तुम्हाला त्या सॅलरीचा जॉब लागला आहे. तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी फोकस आपला काय होतो आहे, डायव्हर्ट होतो, बरोबर? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की रोज सफरिंग लिहा, जेणेकरून आपला फोकस काय होईल, आपला व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट तिथे माझा फोकस जाणार. मला काय पाहिजे त्याच्यावर जर फोकस गेला तर त्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि तीच गोष्ट एक्सपांड आणि ग्रो होणार आहे. म्हणून मी आज सांगितलं की 21 दिवसाची ही प्रॅक्टिस असते. 21 दिवस आपल्याला या गोष्टीला द्यावी लागतात. 21 दिवस आपले सफरिंग लिहावं लागतं. कारण माझ्या माइंडमध्ये हा न्यूरोपाथ, सबकॉन्शियस माइंडचे आपण जे बघितलं त्यामध्ये हा न्यूरोपाथ क्रिएट व्हायला 21 दिवस लागतात. मी दाखवते. ही आपली प्रोग्राम युअर ब्रेन, आपल्या ब्रेनची प्रोग्रामिंग करताना हा ब्ल्यू कलरचा जो आहे तो न्यूरोपाथ आहे. हा एक न्यूरोपाथ क्रिएट व्हायला, एक विचार, एक डीएनए क्रिएट व्हायला साधारणतः 21 दिवस आपल्याला लागतात. म्हणून काय करायचं आहे, या कुठल्याही आपल्याला जे मेडिटेशन करायचं आहे किंवा जी रेकीची साधना करायची आहे किंवा सफरिंग लिहायची आहे ते 21 दिवसांसाठीच लिहायचे आहेत, जेणेकरून मला पूर्णतः याच्यातून मुक्ती भेटेल आणि मला काहीतरी माझ्या लाईफचा वेळ मिळणार आहे. आर यू रेडी? टाइप रेडी इन द चॅट बॉक्स. Yes, ma'am. येस, आय एम रेडी. Yes, I am ready. I'm ready. Yes, I am ready. तर आपल्याला बघायचं आहे रेकी मधल्या लेवल्स किती आहेत. रेकीमध्ये तशा 4 लेवल आहे. लेवल 1 जी आपण पहिली लेवल आहे त्याला शोधन क्रिया म्हणतो. लेवल 2, लेवल 3 मास्टर लेवल असते आणि लेवल 4 जी ग्रँड मास्टर असते, म्हणजे ती रेकी मधले टीचरशिपची, जी मी टीचर आहे प्राईम टीचर, ती ग्रँड मास्टर लेवल असते. अशा रेकीच्या 4 लेवल आहेत. रेकीमध्ये या लेवलमध्ये अट्युनमेंट प्रोसेसला फार महत्व दिलेलं आहे. अट्युनमेंट म्हणजे एनर्जी एक्सचेंज. आपण रेकी ही दीक्षा या तत्वावर म्हणजे गुरु शिष्य परंपरेवरती रेकीचा सगळा हे आहे. त्यानंतर हे अट्युनमेंट घेणं एका ग्रँड मास्टर कडनं गरजेचं असतं. ग्रँड मास्टर तुमच्या शरीरामध्ये काही युनिव्हर्सल एनर्जी तुमच्याकडे ट्रान्सफर करतात आणि तुम्हाला त्या रेकी शक्तीच्या सोबत कनेक्ट करून देतात. जसं आपल्याला आपल्या घरातल्या पाईपलाईन मध्ये ब्लॉकेजेस येतात, बरोबर? त्यासाठी काय करावं लागतं, प्लंबर येतो आणि आपल्याला ते ब्लॉकेजेस रिमूव्ह करतो आणि पाईप मधला फ्लो क्लिअर करतो. त्याच पद्धतीने रेकी शक्तीमध्ये गुरु शिष्य परंपरेनुसार या अट्युनमेंटला फार महत्व दिलं गेलेलं आहे. ही अट्युनमेंटची प्रोसिजर आपली संडेला होणार आहे. ज्यांची इच्छा असेल ते अट्युनमेंटसाठी एनरोल करू शकतात. माझा पर्सनली तुम्ही कॉन्टॅक्ट घ्या किंवा काय असेल ते
आणि मला तुम्ही हे करा, अटेनमेंटसाठी आपण एक मिनिमम एनर्जी एक्सचेंज घेत असतो. एक 99 रुपीज, 101 रुपीज तुमच्या इच्छेनुसार जे काही वाटतं तुम्ही ते मला ट्रान्सफर करू शकता. अट्युनमेंट हे तुमच्या सगळ्यांच्या मनावरती आहे की ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं आहे, रेकीचे एनर्जीला अनुभवायचं आहे, त्यांच्यासाठी अट्युनमेंटची प्रोसिजर संडेला मॉर्निंगला 5:30 वाजता होईल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मी हे जे 10 दिवसांचं सेशन घेते आहे हे पूर्णतः फ्री आहे. त्या अट्युनमेंटची जे काही एनर्जी एक्सचेंज माझ्याकडे येते ते देखील मी डोनेट करत असते. एनर्जी एक्सचेंज घेणं हा रेकीचा रूल आहे. जेव्हा आपण एखाद्याला दीक्षा देतो किंवा हिलिंग देतो तेव्हा तुम्ही पण हिलर होणार आहात, तर त्याच्यासाठी एक स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी एक्सचेंज घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे समजलं आहे. कोणाला अट्युनमेंट बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या पद्धतीने मला विचारू शकता, माझा मेसेज करू शकता. सगळ्यांकडे माझा नंबर आहेच. ठीक आहे, संडेला अट्युनमेंट होईल आणि त्याबद्दलची आपल्याला माहिती दिल्या जाईल. ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी उद्या किंवा परवा मॅक्स टू मॅक्स एनरोल करा. हा, लिंक सकाळी 5:30 वाजता शेअर केलेली. पहाटे 5:30 वाजता अट्युनमेंट होईल. त्यांना सगळ्यांना आपल्याला तिथे काय प्रोसिजर असते ते सांगितलं जाईल सॅटर्डेला, आणि 5:30ला सकाळी आपल्याला लिंकवरती संडेला जॉईन करायचं. रामनवमीचा दिवस आहे, चांगला दिवस आहे त्या दिवशी. ओके, आता काही कोणाची प्रश्न आहे? मॅम हो, बोला. ऍक्च्युली ते जे तुम्ही दक्षिणा म्हणून बोललात, मग ते कसं म्हणजे पे करायचे, जीपे वगैरे का? हा, जीपे करू शकता. मी जीपेचा नंबर शेअर करेल, जीपे करू शकता. ओके, ठीक आहे. मग ते सॅटर्डेला करायचे की संडेला करायचे? सॅटर्डेला करायचे, सॅटर्डेला. मी ते डोनेट करत असते. मी स्वामींच्या मंदिरात किंवा ज्यांना गरज आहे त्यांना पुस्तकं घेऊन देणं किंवा काही पण, म्हणजे काही खायला प्यायला. कारण मी पहिली लेवल फ्री द्यायचं ठरवलंय, पण त्या रूल नुसार मला जे काही अमाऊंट घ्यावी लागते की अट्युनमेंट देताना, शिकवताना मी 1ही रुपयाने, बाहेर बघितलं तर 3000 ही रेकी लेवल 1 ची फीज आहे. रेकी लेवल शिकवायची, ह्या सगळ्या गोष्टी शिकवायची 3000 रुपीज फी आहे. पण मी त्याची एनर्जी एक्सचेंज घेत नाही, कारण मी ग्रॅटिट्यूड सेशन करते. कारण हे पहिली लेवल जरी किंवा ह्या 10 दिवसाच्या सेशन मध्ये पण बऱ्याच लोकांना बराच फायदा होतो. फायदा म्हणजे ते त्यांच्या स्ट्रेस पासून दूर जातात, त्यांना काहीतरी काही हॅपीनेस मिळतो, आणि तेच मी माझे ब्लेसिंग समजते. आणि माझी कम्युनिटी वाढत आहे, त्यांना या रेकीचा अनुभव येत आहे, आणि मला रेकीवरती इतका भरपूर विश्वास आहे की तुम्ही रेकी शक्तीला मागता मागता, म्हणजे आपण घेता घेता थकून जाल, पण ती देता देता थकत नाही. अशी रेकी शक्तीचे प्रत्येकाला अनुभव आहेत. मॅम, पण एकच लेवल आहे की अजून याच्यामध्ये लेवल आहेत? नाही, याच्याकडे तुम्हाला सांगितलं ना मी आता की याच्या 4 लेवल असतात. तुम्हाला जितकं वाटलं तेवढं तुम्ही शिकू शकता. असं पहिली लेवल तुम्ही स्वतःसाठी शिकायचं असेल तर तुम्ही पहिल्या लेवलला शिकलं तरी सफिशियंट असतं. की पहिल्या लेवलमध्ये आपली स्वतःची हिलिंग करायची आहे, स्वतःच्या बॉडी पार्टला काही पेन असेल, स्वतःमध्ये काही म्हणजे इमोशनली पेन असेल, मेंटली इनस्टेबल असेल, तो स्वतः पुरती पहिली लेवल सफिशियंट असते. आणि जर तुम्हाला असं वाटत आहे की या साधनेतून आपण इतरांची मदत करावी, इतरांना हिलिंग द्यावी, जसं की डिस्टन्स हिलिंग ही एक कन्सेप्ट आहे की मी इथे बसली आहे आणि इथून या पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी जे काही माझे रिलेटिव्ह आहे त्यांना हिलिंग द्यायची असेल तर मी त्या डिस्टन्स हिलिंग 2nd लेवलला आणि 3rd लेवलला शिकवली जाते. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? मॅम, याचा टाइम साधारणतः किती असतो? 1 महिना लागतो सर. माझं म्हणजे मागची बॅच तर 1.5 महिना झाले. अच्छा, म्हणजे लेवल 2 आणि लेवल 3 साठी म्हणजे खूप डिटेल मध्ये, आणि घाई कुठलीच नसते. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत मी सोडतच नाही. अच्छा, नाही म्हणजे लेवल 1 झाल्यानंतर लगेच होते की 21 डेज साधना करायची? नाही, 21 दिवसांची साधना करावीच लागते. बरेच लोक काय करतात, आपण 21 दिवसांची जी साधना असते ते सोडून पुढे जातात, बरोबर? तर ते न करता बघा काय फायदा होतो. माझ्या आपल्या युट्यूबला व्हिडिओ आहे, एका मॅडमनी 21 दिवसाची साधना केली, त्या ऍडमिशन घेतली होती, आणि 24व्या दिवशी त्यांच्या साधनेचा त्यांना काय रिझल्ट मिळाला?
की ती साधना करता करता त्यांची चरबीची गाठ त्यांनी स्वतः रिमूव्ह केली. हवं तर तुम्हाला मी म्हणजे त्यांचा व्हिडिओ शेअर करेल किंवा तुम्ही युट्यूब चॅनलला बघा. त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की त्यांचा पहिल्या लेवलच्या अट्युनमेंट नंतर हा फायदा झाला. का तर ऑनेस्टली ते अट्युनमेंट घेतल्यानंतर ते साधनेमधनं गेले. का जे आपल्याला सांगितलंय की क्लिन्झिंग प्रोसिजर महत्वाची. आपण प्रत्येक वेळा घाई करतो की मला मिळालं पाहिजे आणि ती घाई चुकीची ठरते. कळालं? येस सखाराम सर, तुम्हाला काही प्रश्न आहेत? नाही मॅडम. येस. पुढे जाऊया. यस. येस. सोनाली मॅडम, कोणाचे काही प्रश्न नाहीये नक्की? नाही. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया. पाणी पिऊन बसायचं सगळ्यांनी. आपल्याला पास्ट लाईफचं मेडिटेशन करायचं आहे. एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे मी. सगळ्यांनी पाणी पिऊन बसायचं, एक ग्लास. नसेल तर 2 मिनिटं घ्या आणि पाणी प्या. आणि ऍक्च्युली उद्यापासून आपण रेकीचा सिलेबस स्टार्ट करतो आहे. रेडी आहात सगळे? येस मॅम. जे ट्रॅव्हलिंग मध्ये असतील त्यांनी मेडिटेशन करायचं नाही आहे. गाडीवर असतील, ट्रॅव्हलिंग मध्ये असतील, बस मध्ये असतील, काहीही मेडिटेशन करायचं नाहीये. ओके. स्टेबल व्हा सगळे. एका ठिकाणी बसून घ्यायचंय. आजच्या या ध्यान साधनेत आपण आपल्या गत जीवनाच्या आठवणींना उजाळा देऊन त्या आठवणी, आपल्या आयुष्यातून ज्या निगेटिव्ह आठवणी आहेत त्या कायमस्वरूपी आपल्याला काय करायच्या आहे, रिमूव्ह करायच्या आहे आणि पुढे जायचं आहे. येस. येस. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचंय. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. एक श्वास घ्यायचा, एक श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा, एक श्वास सोडायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतो आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतो आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र यामधून सर्व नकारात्मकता निघून जाते. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून सर्व नकारात्मकता निघून जाते. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत मी अधिकाधिक रिलॅक्स होते आहे. संपूर्ण लक्ष माझ्या श्वासांकडे केंद्रित करते आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. एक श्वास, आपल्याला श्वासांकडेच आपलं लक्ष आहे.
या गत जीवनाच्या आठवणींना आज आपण उजाळा देतो आहोत. संपूर्ण लक्ष श्वासांकडे केंद्रित करतो आहे. आज आपण जिथे बसलो आहे तिथून उठून आपण आपल्या पास्ट मध्ये जाणार आहोत. आपल्या पास्ट मध्ये एक समोर सुंदर दरवाजा आहे. त्या दरवाजातून आपण बाहेर पडतो आहोत. आणि आपल्या गत जीवनातल्या आठवणींना आपण उजाळा देतो आहोत. या साधारणतः 1 महिन्यात घडलेल्या अशा दुःखद घटना, असे काही प्रसंग आपल्याला आठवायचे आहेत. आपल्यामुळे कोणाचं मन दुखलं असेल, कुणामुळे आपलं मन दुखलं असेल, अशा काही घटना ज्यांनी प्रचंड मनस्ताप झाला असेल, प्रचंड दुःख दिले असेल, प्रचंड रागराग झाला असेल, खूप कडाक्याचं भांडण झालं असेल, या 1 महिन्यातल्या आठवणी आपण आठवत आहोत. विचार इकडे तिकडे न जाऊ देता पुन्हा माझ्या आवाजावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि आपल्या विचारांना आपल्या गत जीवनाकडे केंद्रित करतो आहोत आपण. या 1 महिन्यात घडलेल्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करतो आहोत. जे काही प्रसंग घडले असतील, ज्या काही घटना घडल्या असतील, त्या सगळ्या घटना आपण आठवत आहोत. आपला हा प्रवास हळुवारपणे अजून मागे जातो आहे. येत्या 6 महिन्यात घडलेल्या घटना आपण आठवत आहोत. सहा महिन्यात जे काही प्रसंग आपण फेस केलेले आहेत, जे काही सफरिंग आपल्याला झालेलं आहे, जे काही दुःख आपण अनुभवलं आहे, जो काही मनस्ताप आपल्याला झाला आहे, तो आपण आठवत आहोत. संपूर्ण लक्ष माझ्या बोलण्याकडे आणि विचारांकडे द्यायचं आहे तुमच्या. आपण या 6 महिन्यातलं दुःख, या 6 महिन्यातले प्रसंग आठवत आहोत. जो काही मनस्ताप झाला असेल, जो काही त्रास सहन करावा लागला असेल, ज्या वेदना झाल्या असतील, जो काही अपमान झाला असेल, ज्या काही भावना असतील, त्या भावना आपल्याला रोकायच्या नाहीयेत. ज्याला कोणाला रडावंसं वाटत असेल तो रडू शकतो. कुठल्याही भावनाला आपण प्रेशराईज करणार नाही आहोत. संपूर्ण लक्ष विचारांकडे आणि घटनांकडे केंद्रित करतो आहे. हळुवारपणे या प्रवासात अजून आपण मागे जातो आहोत. अजून आपण मागे जातो आहोत. या वर्षभरातल्या, या 1.5 वर्षातल्या आपल्या घटना आपल्याला आठवायच्या आहेत. असे काही प्रसंग आठवायचे आहेत ज्यांनी आपल्याला दुःख निर्माण केलं, मनस्ताप दिला, काही भांडणं झाले असतील, काही चिडचिड वादविवाद झाले असतील. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग घडत जातात.
काही लोक बोलले असतील, कोणी अपमान केला असेल, त्या सगळ्या घटना आपल्याला आठवायच्या आहेत. कोणी आपल्याला सोडून गेलं असेल, कोणी आपली फसवणूक केली असेल. येत्या 4-5 वर्षामध्ये या आपल्या घटना आपण आठवत आहोत. विचार भरकटत असतील तर पुन्हा माझ्या वाक्यांकडे लक्ष द्या आणि विचारांवरती लक्ष केंद्रित करा. स्वतःवरती, स्वतःच्या गत जीवनावरती आपण लक्ष केंद्रित करतो आहोत. अशा व्यक्तीचा चेहरा, अशी ती व्यक्ती तुमच्या समोर आणायची आहे. तो क्षण आठवायचा आहे ज्या दिवशी काही प्रचंड दुःखद घटना घडली होती, किंवा त्या व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये प्रचंड वादविवाद झाले, प्रचंड मनस्ताप झाला, प्रचंड अपमान झाला, कोणी फसवणूक केली होती, कोणीतरी सोडून गेलं होतं. या गोष्टी, कोणती अशी घटना, कोणती अशी व्यक्ती आपल्याला समोर आणायची आहे डोळ्यांच्या. या प्रवासात हळुवारपणे अजून आपण पुढे जातोय. अजून कोणाचा राग येतो आहे का? अजून आपण या सिच्युएशन मध्ये अडकलो आहे का? अशा कोणत्या घटना, अशा कोणत्या व्यक्ती, ज्यांनी आपल्याला फसवणूक केली, ज्यांनी आपल्याला दुःख दिलं, येत्या 10 वर्षात, 15 वर्षात आपल्या गत जीवनात कोणी कोणी फसवणूक केली आहे, त्या काही अशा प्रचंड अशा घटना, कोणी आपल्याला या जगात एकटं सोडून गेलं आहे, असे काही प्रसंग, असं काही दुःख आपल्याला आठवायचंय. डोळे बंद केलेलेच आहेत आपण. आपल्या डोळ्यांसमोर ते असे चेहरे आपल्या समोर आणतोय आपण, ज्यांनी आपल्याला दुःख दिले होते, अतिप्रसंग निर्माण केले, मनस्ताप दिला, अपमान केला. ते संपूर्ण चेहरे आपल्या डोळ्यांच्या समोर आहेत. आपलं जीवन आपल्याला आपल्या कर्मामुळे मिळालेलं आहे. आणि या लोकांमुळे मी माझ्या आयुष्यात कुठेतरी मागे पडत चाललो आहे. या लोकांमुळे मी मागे जाते आहे. या लोकांमुळे माझी प्रगती थांबलेली आहे. या लोकांमुळे अजूनही मी कुठेतरी अडकून घेतलं आहे स्वतःला. मी यांच्या कर्मबंधनात अडकलेलो आहे. माझ्या या प्रगतीसाठी, माझ्या या स्वार्थासाठी आज मी एक निर्धार करत आहे. माझ्या या प्रगतीसाठी, माझ्या स्वार्थासाठी, माझ्या हितासाठी, माझ्या चांगल्या आरोग्यासाठी, माझ्या ऐश्वर्यासाठी आज मी एक निर्धार करत आहे. या संपूर्ण जिथे माझी एनर्जी जात आहे, ज्या निगेटिव्ह लोकांकडे माझी एनर्जी जात आहे, या संपूर्ण घटनांना मी आज माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. या संपूर्ण घटनांना मी कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. या संपूर्ण घटनांना मी माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी डिलीट करत आहे. कायमस्वरूपी डिलीट करत आहे. डिलीट. जस्ट डिलीट दॅट थिंग्स. डिलीट. डिलीट. completely remove. completely remove. completely remove. या अशा दुःखद घटनांना मी माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे.
जस्ट डिलीट. जस्ट डिलीट. मी माझ्या या जीवनामध्ये मला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या मिळवण्यासाठी आज तयार आहे. म्हणून या लोकांना मी आज माफ करत आहे. ज्या लोकांनी मला आजपर्यंत मनस्ताप दिला, ज्या लोकांनी मला आजपर्यंत माझा अपमान केला, या लोकांमुळे माझी कुठेतरी प्रगती थांबली आहे, माझ्या आयुष्यात ब्लॉकेजेस निर्माण झाले आहे. म्हणून मी या लोकांना आज माफ करत आहे. माझ्या हितासाठी, माझ्या चांगल्या आरोग्यासाठी, माझ्या प्रगतीसाठी, माझ्या स्वार्थासाठी मी आज या लोकांना माफ करत आहे. आज मी या लोकांना माफ करत आहे. जस्ट फॉरगिव्ह देम. जस्ट फॉरगिव्ह देम. माझ्या आरोग्यासाठी, माझ्या ऐश्वर्यासाठी, माझ्या प्रगतीसाठी मी आज या लोकांना माफ करत आहे. मी या लोकांना माफ करत आहे. मी या लोकांना माफ करत आहे. मी या लोकांना माफ करत आहे. तसेच इतके दिवस, वर्षानुवर्षे मी माझ्या स्वतःला खूप त्रासात ठेवलं, खूप मनस्ताप दिला, खूप एनर्जी डिस्टर्ब केली, खूप निगेटिव्ह व्हायब्रेशनमध्ये ठेवलं. त्यामुळे मी स्वतःची देखील माफी मागत आहे. मी स्वतःची माफी मागत आहे. मी स्वतःची माफी मागत आहे. मी स्वतःची माफी मागत आहे. तसेच मी माझ्या आजूबाजूच्या सर्व दुःख देणाऱ्या लोकांना माफ करत आहे. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक लोकांना मी माफ करत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह मायसेल्फ. आपल्याला मनातल्या मनात ही प्रेयर म्हणायची आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह मायसेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह मायसेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह मायसेल्फ. मी स्वतःला माफ केलेलं आहे. मी स्वतःला माफ केलेलं आहे. मी स्वतःला माफ केलेलं आहे. मी माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला माफ केलेलं आहे. माझ्या हितासाठी, माझ्या ऐश्वर्यासाठी, माझ्या आनंदासाठी, माझ्या संपूर्ण ऐश्वर्यासाठी, माझ्या निरोगी आयुष्यासाठी मी या लोकांना माफ केलेलं आहे. मी या लोकांना माफ केलेलं आहे. आय एम द बेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आय एम द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आय एम द बेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. आय एम द richest person in the world. I am the healthiest person in the world. I am the healthiest person in the world. I am the healthiest person in the world. आता या प्रवेशद्वारातून मी हळुवारपणे परत येत आहे. एक कॉन्फिडंट पर्सन, एक रिचेस्ट पर्सन, एक आरोग्यदायी पर्सन, एक हेल्दी पर्सन. या ज्या दारातून मी बाहेर पडली होती त्याच दारातून मी आतमध्ये प्रवेश करत आहे. ज्या दारातून मी बाहेर गेली होती त्या दारातून मी आत येतो आहोत. तुम्ही आतमध्ये येत आहात त्या दारातून आणि त्या दारातून तुम्ही कॉन्फिडंट आहात. येस, यू आर द कॉन्फिडंट पर्सन. येस, यू आर द रिचेस्ट पर्सन. यू आर द सक्सेसफुल पर्सन. यू आर द हॅपीएस्ट पर्सन. यू आर द रिचेस्ट पर्सन. या कॉन्फिडन्सनी आपण त्या दारातून प्रवेश करत आहोत. त्या कॉन्फिडन्सनी आपण त्या दारातून प्रवेश करत आहोत. प्रवेश करत आहोत. सगळं काही मागे सरून एक नवीन सुरुवात करण्यासाठी तुम्ही आज तयार आहात. गत जीवनातील सर्व काही दुःखद घटना, सर्व काही वाईट गोष्टी, सर्व नकारात्मकता मागे सोडून आज तुम्ही नवीन सकारात्मक जीवनासाठी तयार झालेले आहात. यू आर रेडी. यू आर रेडी. यू आर सक्सेसफुल पर्सन. नाऊ यू आर सक्सेसफुल पर्सन. तुम्ही या दारातून प्रवेश केला आहे आणि तुमची पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही जिथे बसले आहात तिथे आलेली आहे. तुम्ही जिथे बसले आहात तुम्ही तिथे परत आलेले आहात. तुम्ही जिथे बसले आहात तिथे तुम्ही परत आले आहात.
पूर्णतः सकारात्मक, पूर्णतः पॉझिटिव्ह आणि फक्त मनामध्ये भाव तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे या भावानी परत आले आहात. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे जन जन का मंगल होय रे या भावानी तुम्ही परत आलेले आहात. तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त प्रेम, दया आणि करुणेचा भाव आहे. तुम्ही सक्सेसफुल पर्सन आहात आणि मनामध्ये फक्त प्रेम, दया आणि करुणा आहे. यू आर द सक्सेसफुल पर्सन, यू आर द रिचेस्ट पर्सन, यू आर द रिचेस्ट पर्सन, यू आर द हॅपीएस्ट पर्सन, यू आर द हेल्दीएस्ट पर्सन, यू आर द हेल्दीएस्ट पर्सन. तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालेलं आहे आणि एक नवीन उत्साहाने तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात करत आहात. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालेलं आहे आणि आपण आपली नवीन उत्साहाने एक नवीन सुरुवात करायला तयार आहोत. याच एनर्जी सोबत आपल्याला हळुवारपणे परत यायचं आहे. हळुवारपणे आणि हळुवारपणे परत यायचं आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. खूप रिलॅक्स आहात तुम्ही. कुठलीही घाई न करता आपल्याला परत यायचं आहे. हळुवारपणे हळुवारपणे परत येतो आहोत आपण. येस, रिलॅक्स. दोन्ही हात रब करायचे आणि पूर्ण एनर्जी आपल्या डोळ्यांना द्यायची आहे. आणि आपले दोन्ही हात असे या पद्धतीने वरती करायचे. येस. येस. काय वाटलं? सोनाली मॅडम? येस, खाली करा विना मॅडम. रिलॅक्स, रिलॅक्स. कसं वाटतंय सगळ्यांना? रिलॅक्स आहात तुम्ही? काय अनुभव होते तुमचे सगळ्यांचे? माफ केलं तुम्ही आज हो मॅडम. की खूप अजूनही राग वर्षापासून बद्दल त्या घटना आठवत आहे? हो हो माफ केलं? सहज नाही करतायत पण करतोय. प्रयत्न करायचे. ज्या आपल्याला या पद्धतीने जाऊन आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. येस विना मॅडम? रिलॅक्स वाटतंय. काही वाईट वाटत आहे? काय झालं? बोला. थोडं मन म्हणजे सगळ्या गोष्टी आठवून थोडं मन जड झालंय, पण त्यातल्या ओके. त्यात थोडंफार रिलॅक्स वाटलंय. हे आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यातून बाहेर पडायचंय. जे काही आपण सफरिंग केलं आहे ते लिहून काढा, जेणेकरून ते आपल्याकडनं रिमूव्ह होईल. आपल्याला नको आहे ना हा त्रास? पाहिजे का या त्रासासोबत समोर जायचंय आणि मग डिसीजला इन्व्हिटेशन द्यायचं लाईफमध्ये? नाही ना? नाही. डिसीज पाहिजे का आपल्याला? डिसीज फ्री लाईफ पाहिजे. मेडिसिन नको आहे. सगळ्या गोष्टी आपण आनंदी पाहिजे ना तसंच. आणि रडायचं हो असेल रडून घ्यायचं. आपल्या भावना दाबायच्या नाही. कोणीच आपल्या भावना दाबणार नाहीये. जे वाटतं आहे ते फील करायचं. ओके, रिलॅक्स आहात तुम्ही आता? हो. हे मेडिटेशन आपल्याला दररोज करायचं आहे. येस स्वप्नील सर, काय अनुभव होता तुमचा? पास्ट लाईफ मधल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी किंवा निगेटिव्ह पीपल्स होते ते सगळे आठवत होते, पण त्यांना रिमूव्ह करणं किंवा हे करणं कठीण आहे. थोडंसं जड जात होतं तसं. हा. हम्म. तिथेच आपले ब्लॉकेजेस तिथे निर्माण करतो आपण.
हे हो. ब्लॉकेजेस आपल्याला रिमूव्ह करायचे, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की या प्रोसेसमधनं जाणं गरजेचं आहे. आपल्याला 21 दिवसाची जी साधना सांगितली आहे आणि त्यासोबत तुम्हाला काय लिहायचंय, तुमची सफरिंग लिहून काढायची. तुम्हाला प्रगती पाहिजे की नाही प्रत्येकाला? आयुष्यामधले आपल्याला तिन्ही गोल्स अचीव्ह करायचे, हेल्थ, वेल्थ आणि हॅपी, जे काही आहे हॅपी मॅरिड लाईफ म्हणा किंवा तुमचं जे काही करिअर म्हणा, करिअरची ग्रोथ पाहिजे ना, प्रत्येकाला पाहिजे. मग इथून आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल ना. इथेच अडकून राहू तर ज्या लोकांनी आपल्याला ट्रबल दिला, ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला, त्यांना तुमच्याशी काहीही एक देणं घेणं नाहीये, आहे का? ते कुठेतरी प्रगती साधता आहे, ते तरी पुढे लाईफमध्ये गेले आहेत आणि आपण तिथे स्टक झालो आहोत. बरोबर? आपण मागे पडत चाललोय. या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की आपली प्रगती थांबते. आपला फोकस तिथे जातो आहे जिथे नको जायला पाहिजे. कळतंय? म्हणून मला काय करायचे, रोज माझे सफरिंग रोज लिहून काढायचे आणि ज्यांना शक्य असेल आपलं पास्ट लाईफ मेडिटेशनचं जे रेकॉर्डिंग आहे ते बघा आणि रोज करा, जेणेकरून आपण या दुःखातून बाहेर पडू. या सफरिंग मधनं आपल्याला काय करायचं, 21 दिवसाच्या प्रोसेस मधनं बाहेर पडायचं आहे. येस सोनाली मॅडम, तुमचा काय अनुभव होता? अनम्यूट करा, तिथे अनम्यूटचं बटन आहे. हॅलो. हा बोला मॅम. म्हणजे माझं तर असं झालंय की मी एकदम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये 5 वर्ष घालवलेत. ते मला आता जाणवलं की असं खूप काही झालेलं नाहीये, तरी सुद्धा मी थोड्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊन नको त्या गोष्टीत अडकून राहिलीये. मग आता ते थोडस मला आता हलकं वाटलं हलकं की वाटलं, निघायचं आहे तुम्हाला तिथून? हो, निघायचंय मला. नक्की? कारण मी 5 वर्ष खूप एका जागीच अडकून राहिलीये आणि ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत, ज्या आता मी पाठीमागे जाऊन विचार केला ना, तेव्हा कळलं की ह्या एवढ्याशा छोट्या गोष्टींसाठी आपण त्या माणसांसोबत अजून अडकून राहिलो हा, आणि आणि ब्लॉकेजेस कोणाच्या लाईफ मध्ये झालेत? माझेच चालू आहेत. येस, हेच मला सांगायचं की ब्लॉकेजेस समोरच्याच्या लाईफ मध्ये होत नाहीत. हे कुठे होतात? आपल्याला होतो. त्रास कोण करतोय? आपण सफर करतोय. समोरच्याला कोणालाही काहीही घेणं देणं नाही. नाहीये. तुम्ही कुठल्या परिस्थितीत जात आहात, तुम्हाला काय डिप्रेशन येत आहे, कुठल्या गोष्टीने एन्झायटी होते आहे, याचं कुणाला काही घेणं देणं नसतं. म्हणून काय करायचंय, फोकस कुठे केला आहे आपला? माझ्या स्वतःकडे मी शिफ्ट केला तर माझी प्रगती होईल. मी कुठेतरी नको त्या गोष्टींमध्ये अडकून जाते आणि मी मागे पडते. कळते? हो 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 हो. मग मला सगळ्यांसोबत पुढे जायचं आहे. आपली कम्युनिटी आहे, सगळ्यांनी ठरवायचं की मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मला अचीव करायच्या. व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, याच्यावरती फोकस असणं गरजेचं आहे. येस सखाराम सर, काय यस अनुभव यस. होता तुमचा? हम्म. काय अनुभव होता म्हटलं? मॅडम, ते चालू होतं तेव्हा फोन येत होता घरून, तर त्यामुळे थोडा डिस्टर्ब झाला शेवटच्या डिस्टर्ब याचा. झाले तुम्ही? ओके ओके, नाही, नो डिस्टर्ब प्रॉब्लेम. झाला नाही म्हणता येत नाही रेकॉर्डिंग तरी. बघा, रेकॉर्डिंग थ्रू परत ज्यांना वाटतं आहे गो थ्रू करा आणि ते रेकॉर्डिंग मधनं परत एकदा मेडिटेशन करा. रात्री झोपण्याच्या अगोदर सफरिंग लिहून काढा आणि ते जाळा. सगळ्यांना शांत झोप लागेल. हो प्रयत्न करायचे आपल्याला. मॅडम, मला एक बोलायचं आहे. बोला बोला. आमचं 3-4 वर्ष, आपलं 3-4 महिन्यापूर्वी ना बाळ वारलेले. अच्छा, ओके. हा, तर मग ते थोडस दवाखान्यात असल्यामुळे याच्यापासून तेव्हापासून ना थोडस असे निगेटिव्ह वगैरे विचार, भीती वगैरे असे गोष्टी व्हायला लागल्या. तर मग मी थोडस पुस्तक वगैरे वाचून थोडस, आज इतका फरक नाही पडला पडला पण मग थोडस विचारामध्ये अजून थोडं गोंधळपणा आहे. ओके, मी उद्या माझ्याबद्दल तुम्हाला सांगेल हा, नक्की, जेणेकरून तुम्हाला काहीतरी प्रेरणा भेटेल आणि तुम्ही एक स्टेप पुढे जाल. प्रत्येकाचा एक काहीतरी प्रवास असतो आणि तो प्रवास या मी कधीच सांगत नसते, पण तुम्हाला नक्की सांगेल की आपल्याला पुढे का जायचंय. जर आपण तिथे अडकलो तर आपल्यासोबत आपली फॅमिली पण तिथे अडकत जाते आणि आपली हो. पण ग्रोथ तिथे स्टक होते आणि आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी अचीव करायला वेळ लागतो. कळतंय का? वेळ यस. ह्या गोष्टींमध्ये जिथे जिथे आपण दुःखात अडकलो तिथून आपला काय होतो, रास होतो, तिथे आपण मागे पडत जातो. कळते? आणि हे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दुःख हे दिलंच आहे, कुठला ना कुठला सफरिंग आहे. पण ठरवायचं काय आहे की माझा फोकस मी जर त्या दुःखावर केला, मी जर त्या सफरिंग मध्ये गेली किंवा गेलो तर मला काय मिळणार,
फक्त दुःख. यस. मग मला काय करायचं आहे, माझ्या या 21 दिवसाच्या साधनेतून मला त्या दुःखाला काय करायचं आहे, 2 हात करायचे. रेडी आहात तुम्ही सगळे? यस. येस मॅम. आपलं दुःख कमी करायचंय ना, आपल्याला काय करायचंय, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. आपल्याला 3 पद्धतीने आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे की मला काय पाहिजे आणि तू मला मिळवून देणारा माझा राजा आहे. तूच मिळवून देऊ शकतो, तुझ्यातच ती पॉवर आहे. राईट. मला स्वतः सोबत काय करायची, फ्रेंडशिप करायची आहे. आपल्या स्वतःला बेस्ट फ्रेंड बनवायचं आहे. आपला काय बनवायचं आहे का मी म्हटलं की माझ्या भावना, आपल्या भावना आपल्याला, आज तुम्ही प्रत्येकाने विचार केला, मॅडमला उत्तर मिळालं की 5 वर्ष झालं मी कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकली. आपण स्वतःचा विचारच नाही करत, प्रॉब्लेम हा होतो. म्हणून काय करायचंय, मला माझा स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे. मला कुठे ठेवायचं माझ्या लिस्टमध्ये? फर्स्टला. पहिल्या नंबरला कोण राहणार? मी, आणि मग माझे बाकीचे रिलेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी. म्हणून स्वतःचा विचार करणं, स्वतःच्या भावना समजून घेणं आणि स्वतःवरती प्रेम करणं खूप गरजेचं आहे. कळालं आजचा टॉपिक? यस. नक्की. उद्या आपण रेकीचा सिलेबस चालू करणार आहोत आणि ज्यांना ज्यांना वाटतं आहे, हे मेडिटेशन युट्यूब चॅनलवरती अपलोड झालेलं आहे, दुपारचं सेशन. परत एकदा तुम्ही प्रॅक्टिस करा आणि परत एकदा सफरिंग लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला या प्रोसेस मधनं जायला मदत होईल. ओके. जे लोक आपली सफरिंग लिहत नसतील, अफर्मेशन लिहत नसतील, ते लोकांनी सुरुवात करायची आहे. कुठलाही दिवस हा शेवटचा दिवस नसतो. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल तोच तुमच्या आयुष्यातला पहिला दिवस असतो. ओके मॅम, सफरिंग मध्ये जे काही घडल्यात घटना त्या सगळ्या डिटेल मध्ये लिहायच्या. जे वाटतं आहे तुमच्या मनाला त्या सगळ्या गोष्टी लिहायच्या. तुम्हाला पैशाचे जरी ब्लॉकेजेस असतील, घरी आपल्या घरी काम करणाऱ्या बाईचा जरी प्रॉब्लेम असेल, तिला त्या सगळ्या गोष्टी देखील आपण लिहू शकतो. ठीक आहे मॅम, हो. जे आपण अफर्मेशन्स लिहिणार येलो पेपरवर, ते रोज लिहायचे आणि ते पेपर काय करायचं मग? ठेवायचेत आपल्या जवळ. त्याचं काही ओके, आपल्या जवळच ठेवायचे आहेत ना ते? हा हा, ठीक आहे. हा. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर लिहून ठेवत चला. उद्यापासून आपण ऍक्च्युली रेकीचा सिलेबस बघणार आहोत. रेकी म्हणजे काय, रेकीची ऊर्जा कुठल्या तत्वावरती काम करतं आणि रेकीचा प्रवास कसा असतो हे तुम्हाला मी अजून डीप मध्ये सांगणार आहे. ठीक आहे. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. आत्मवंदन सगळ्यांना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू.